मित्रांनो, आज परत आणखीन एका वास्तवाचा मी उलगडा करतोय. ते वास्तव काय आहे? तर एकनाथ शिंदे यांच्या मनात नक्की काय चाललंय? एकनाथ शिंदे यांच्या मनात नक्की काय चाललंय? ते काय विचार करतायत? काय ठरवतायत? काय निर्णय घेतायत? आता हे रहस्य आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, वास्तव तुमच्या समोर मांडतोय आणि वास्तव जर उलगडायचं असेल तर ते रहस्य उलगडणं महत्त्वाचं आहे. तर आपण ते रहस्य शोधून काढूया, काय आहे एकनाथ शिंदेंच्या बद्दलचं. पण तत्पूर्वी तुम्हाला एक मी विनंती करतोय, माझा व्हिडिओ बघताना तो एक लाईक करा किंवा डिसलाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. फक्त बघून पुढे निघून जाऊ नका. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, आज परत आणखीन एका वास्तवाचा मी उलगडा करतोय. ते वास्तव काय आहे? तर एकनाथ शिंदे यांच्या मनात नक्की काय चाललंय? एकनाथ शिंदे यांच्या मनात नक्की काय चाललंय? ते काय विचार करतायत? काय ठरवतायत? काय निर्णय घेतायत? आता हे रहस्य आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, वास्तव तुमच्या समोर मांडतोय आणि वास्तव जर उलगडायचं असेल तर ते रहस्य उलगडणं महत्त्वाचं आहे. तर आपण ते रहस्य शोधून काढूया, काय आहे एकनाथ शिंदेंच्या बद्दलचं. पण तत्पूर्वी तुम्हाला एक मी विनंती करतोय, माझा व्हिडिओ बघताना तो एक लाईक करा किंवा डिसलाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. फक्त बघून पुढे निघून जाऊ नका. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, नेहमीप्रमाणे एक गोष्ट चर्चिली जाते की आता सरकार स्थापन होणार, कोणाचं सरकार असणार, मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिमंडळ कसं असणार, याच्यावरती आता चर्चेला उधाण आलेलं आहे. आणि आपापल्या परीने, आपापल्या तऱ्हेने प्रत्येकजण त्याचं विश्लेषण करतोय, त्याच्यावरती चर्चा करतोय. आता मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आणि महत्त्वाची चर्चा काय चालू आहे? तर एकनाथ शिंदे सध्या काय करतायत आणि त्यांच्या मनात काय चाललंय, त्याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही आहे. कारण एखाद्याच्या मनात काय आहे हे कोणालाही समजू शकत नाही जोपर्यंत आपलं मन मोकळं करत नाही. आणि तीच परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. कारण एकनाथ शिंदे हे आता मन मोकळं करत नाही आणि मोकळ्या मनाने काही बोलत नाही आहेत असं दिसून येते. 2-3 दिवसापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याच्यामध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले होते, आपली मतं मांडली होती, आपले विचार मांडले होते. ते तुम्ही सर्वांनी ऐकलंच असाल. त्याच्यामध्ये त्यांनी काय उल्लेख केला आहे की माझी कोणती अट नाही आहे, मी कोणालाही वेठीस धरलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, मी सर्व जे निर्णय आहेत ते पक्षश्रेष्ठी, आता हे पक्षश्रेष्ठी कोण आहेत तर भाजपचे, हे त्यांच्याकडे मी सुपूर्द केलं आहे. ते म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी, की आताच्या घडीला तेच त्या युतीचे पक्षश्रेष्ठी आहेत. आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा ते स्वीकारलेलं आहे, अजितदादांनी सुद्धा ते स्वीकारलेलं आहे त्या पक्षश्रेष्ठींना. त्याप्रमाणे एकनाथ शिंदेंनी सुद्धा आपले मतं मांडलेली आहेत की माझे जे निर्णय आहेत ते मी पक्षश्रेष्ठींवरती सोडून दिलेले आहेत. आणि ते काय निर्णय घेतील ते निर्णय आम्हाला मान्य असेल, मला मान्य असेल आणि माझ्या सोबत असलेल्या माझ्या शिवसैनिकांना, त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांनाही, असं त्यांनी ही गोष्ट मांडलेली आहे. पण ते बोलताना त्यांनी 2-3 गोष्टीचा उल्लेख केला. ते काय म्हणाले? लाडका भाऊ, लाडका भाऊ. म्हणजे स्वतःलाही ते प्रोजेक्ट करताना मागे पडले नाहीत.
स्वतःला सुद्धा ते प्रोजेक्ट करत होते, आपलं सुद्धा ते प्रदर्शन मांडत होते. काय तर लाडका भाऊ आणि बहिणींचा लाडका भाऊ, आज मला ते एक नातं मिळाले, मान्यता मिळाली आहे आणि ती कोणी पुसू शकत नाही. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय, हा जो विजय आहे तो लाडक्या बहिणीने केलेला आहे आणि याची सर्व जे हे आहेत श्रेय आहेत ते माझे एकट्याचे आहेत, असा त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे. मग मी मुख्यमंत्री हो किंवा आणखीन कुठलंही पद मिळो, पण सर्वात मोठं पद मला मिळालं आहे ते म्हणजे लाडका भाऊ. आता हे सांगायचं कारण काय आहे तेही आपण समजून घेऊ. दुसरी गोष्ट की मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी ते सांगत होते ना, त्याच्यातून ते काय संबोधन करत होते की मी महाराष्ट्राच्या मनात बसलेलो आहे आणि महाराष्ट्राने मला तसंच मनात ठेवलं पाहिजे, आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात मला ठेवलं पाहिजे, असं त्यांना सांगायचं आहे महाराष्ट्रातील जनतेला. मित्रांनो, येणारा काळ ते दाखवून देईल. आता हा काळ कसा दाखवून देईल, जे काय निर्णय घेतील एकनाथ शिंदे त्यांच्यावरती सुद्धा ती गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे जे निर्णय घेतील तेही महत्त्वाचे आहे. त्या निर्णयानंतर जनता त्यांना हृदयात ठेवेल की पायदळी तोडवेल, हा जनतेचा प्रश्न आहे. मी म्हणालो मला राजा म्हणा म्हणून कोणी राजा म्हणणार नाही. मी राजासारखं माझी वृत्ती दाखवणं गरजेचं आहे, तरच मला राजा म्हणू शकतात. असो मित्रांनो, तर हे त्यांचे एक वक्तव्य, ढोबळ वक्तव्य तुम्ही त्यांची ती ऐकली. यातून त्यांना काय दर्शवायचं होतं, तर युतीमध्ये सगळं अलबेल आहे, सगळं चांगलं चाललेलं आहे. मित्रांनो, तुम्ही म्हणाल मग आता एकनाथ शिंदेंच्या मनात नक्की काय चाललं आहे, ते असे का वागत आहेत, किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती जे हास्य होतं निवडणुकीच्या दरम्यान किंवा जिंकून आल्यानंतर, ते हास्य कुठेतरी लुप्त झालेलं दिसते, कमी झालेलं दिसते. मित्रांनो, साहजिक आहे, साहजिक आहे. शेवटी एक ती सामान्य व्यक्ती आहे. मग तुम्ही असाल, मी असाल, अगदी कोणी असेल, अगदी देवेंद्र फडणवीससुद्धा. बघा, ज्यावेळी एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित करायचं होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांचासुद्धा चेहऱ्याचे रंग उतरलेले होते. शेवटी मनुष्य प्राणी आहे मित्रांनो, त्याला त्याची दुःख होणार, वाईट वाटणार आणि ते चेहऱ्यावरती दिसणार सुद्धा. कारण देवेंद्र फडणवीसने अगदी तब्बल 5 वर्ष सतत मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं आणि 5 वर्षाचा तो कार्यकाल त्यांनी पूर्ण करून दाखवला होता. मित्रांनो, लक्षात घ्या. कारण त्याच्यापूर्वी बरेच मुख्यमंत्री होऊन गेले, पण त्यांनी पूर्ण कार्यकाल ते पार पाडू शकले नाही. पण अशा बऱ्याच मुख्यमंत्र्यानंतर, म्हणजे सुरुवातीचे काँग्रेसने जे राज्य केलं त्याच्यानंतरची गोष्ट मी सांगतोय. त्यानंतर देवेंद्र फडणवीस ह्या एका व्यक्तीने ते मुख्यमंत्रीचं पद 5 वर्ष भूषवलेलं आहे. आणि अशी व्यक्ती ज्यावेळी त्यांना बहुमत मिळालं आहे, जनाधार मिळाला आहे, आणि तो जनाधार मिळाल्यानंतर, बहुमत मिळाल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार हे 100% होतं. त्यावेळी निर्णय घ्यायचा नव्हता, तो निर्णय जनतेने दिला होता. कारण मी मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्री होणार आहे, असंच त्यावेळी प्रचार दौऱ्यांमधून देवेंद्र फडणवीस सांगत होते, त्यांच्यासोबत असलेले नेते सांगत होते, खुद्द उद्धव ठाकरे सुद्धा सांगत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरतीच ती 2019ची निवडणूक लढवली गेली होती. म्हणजे त्यावेळी चर्चेचा प्रश्नच नव्हता कोण मुख्यमंत्री होणार, तर देवेंद्र फडणवीस. आणि असं असताना सुद्धा त्यांना त्या पदापासून वंचित ठेवलं गेलं. आणि हे कुकर्म कोणी केलं, तर उद्धव ठाकरे यांनी. स्वतःची लालच पूर्ण करण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी. पण त्यानंतर 2.5 वर्षानंतर उद्धव ठाकरे पदच्युत झाले, सरळ त्यांची हकालपट्टी झाली, हा शब्द वापरतो मी, त्या पदावरून. त्यानंतर जे 2.5 वर्षाचं परत युतीचं सरकार आलं, त्या सरकारमध्ये त्या काळानुसार, त्या परिस्थितीनुसार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनू शकले नाही आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनावं लागलं. इच्छा नसताना, लक्षात घ्या. त्यावेळी ते सुद्धा म्हणत होते, तुम्ही बाहेरून सरकारला साथ देईन,
पण मग वरिष्ठ नेत्याने सांगितलं की तुम्ही सरकारमध्ये जा आणि सरकारमधून कार्य करा. मग त्यांचे आदेश पाळत ते उपमुख्यमंत्री झाले. मग देवेंद्र फडणवीसनी सुद्धा ते स्वीकारलं. मित्रांनो लक्षात घ्या, काळ वेळ परिस्थितीनुसार. आता तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व्हायला तयार नाहीये. मित्रांनो, असं सहजासहजी कोण म्हणेल का हां चला ठीक आहे मला उपमुख्यमंत्री बनवा, असं जर तो म्हणाला तर काय होईल? सत्याची लालच आहे, म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी, त्या सत्तेच्या खुर्चीवर बसवण्यासाठी आपला कमीपणा पण करून घ्यायला तयार आहे, असा होईल. अशी त्याची मान्यता होईल, अशी त्याच्यावरती चर्चा होईल. त्यामुळे हे जे काय चालले तर प्रकार की एकनाथ शिंदे गावी जाऊन बसलेत किंवा एकनाथ शिंदे काय बोलत नाही आहेत, एकनाथ शिंदे स्पष्ट काय बोलत नाही आहेत, हे जे काय प्रकार चालू आहेत, जेवढं मी एकनाथ शिंदेंना ओळखतो त्यानुसार सांगतोय. आनंद दिघे होते, मी शिवसेनेमध्ये कार्यरत होतो, त्यावेळी एकनाथ शिंदे आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम करताना एकनाथ शिंदेंना मी जवळून बघितलेलं आहे. तशी ती व्यक्ती नाही आहे, स्वार्थी मतलबी नाही आहे. पण सांगता येत नाही बघा, आता त्याला भरपूर काळ निघून गेला. आताही मी त्यांच्याशी माझा परिचय आहे, पण त्यावेळी आम्ही एकदम जवळ होतो, एकत्र काम करत होतो. कुठल्या परिस्थितीत कुठल्या स्थितीत कोणाचं काय मत परिवर्तन होईल आपण सांगू शकत नाही. शेवटी ती मनुष्य व्यक्ती आहे, मनुष्य प्राणी आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही जी खगोलीय परिस्थिती आहे, म्हणजे ज्योतिषीय परिस्थिती आहे, जी ग्रहांची स्थिती आहे, त्या स्थितीनुसार सुद्धा आजची जी परिस्थिती आहे, ह्या सर्व परिस्थितीमध्ये थोडीशी नकारात्मकता आहे. त्यामुळे कोण काय करू शकेल सांगता येत नाही. तरीसुद्धा मी जेवढं ओळखतो एकनाथ शिंदे यांना, त्यानुसार मी हे सर्व आराखडे मांडतोय. मित्रांनो, एकनाथ शिंदे जे आता म्हणतायत त्यांनी एक वक्तव्यसुद्धा केलं होतं नुकतंच की जो बहुमत मिळाला आहे तो मराठ्यांनी मतदान केलं आहे आणि मागासवर्गीयांनी त्याला हे केलेलं आहे, मतदान केलं आहे. मग त्यांना काय नक्की सांगायचं आहे की मराठा आणि मागासवर्गीयांना त्या मंत्रिमंडळामध्ये त्या मागासवर्गीयांच्या आणि मराठ्यांच्या ती वर्णी लागली पाहिजे असं म्हणणं आहे का? मग जर दोन उपमुख्यमंत्री मराठा असेल तर कोणतरी मागासवर्गीय मुख्यमंत्री बनायला हवं, असं ते इनडायरेक्टली देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतात का? असू शकते मित्रांनो, असू शकते. का हे त्यांना दाखवायचं आहे की माझाही कुठेतरी इथे दबदबा आहे. भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे वरिष्ठ जरी असले तरी माझाही दबदबा आहे, माझ्याही शब्दाला जोर आहे, मान आहे, इज्जत आहे, हे त्यांना दाखवून द्यायचं असेल. का मित्रांनो? कारण त्यांना फक्त ते मंत्रिपद, तो पोर्टफोलिओ किंवा हे काय म्हणतात त्याला मुख्यमंत्रीपद हेच मिळवायचं नाही आहे. त्यासाठी ते धडपडत नाही आहे. तर त्यांची धडपड काय चालू आहे सर्वात प्रामुख्याने, ती म्हणजे पहिल्यांदाच ते निवडणुकीनंतर त्या संघटनेची आधारस्तंभ आहेत, त्या संघटनेचे ते नेते बनलेले आहेत आणि ते नेतेपद त्यांचं टिकावं, म्हणजे शिवसेनेचे ते नेते म्हणून सर्वश्रुत व्हावेत. सर्वश्रुत म्हणजे त्यांच्या नेत्यांमध्ये सुद्धा, कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा आणि जनतेमध्ये सुद्धा. आणि हे कधी होऊ शकते? जर त्यांची ती हे असेल, तो रुतबा असेल, ती ताकद असेल, ती क्षमता असेल तरच. तर ते इशारे कोणाला देत आहेत? भारतीय जनता पार्टीला सुद्धा देत असतील ते, देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा देत असतील ते. पण त्याबरोबर सर्वात मोठे इशारे जे देत आहेत ना, ते कोणाला देत आहेत? तर त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना देत आहेत, कार्यकर्त्यांना देत आहेत की मी उद्धव ठाकरे नाही आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ते काय इशारे देत आहेत, काय समज देत आहेत, काय लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत आहेत की मी उद्धव ठाकरे नाही आहे, की लालचेपोटी, स्वार्थापोटी मी
हे जे काय जनादेश केले आहे त्याचा अपमान करेन. पण तुम्ही माझ्या अगेन्स्ट जर गेलात, कोण तर त्या संघटनेतले नेते, कारण ते त्यांच्या समलेवलला होते बरेचसे नेते, पहिल्या दुसऱ्या फळीवरची. त्यामुळे त्यांचाही दृष्टिकोन, आपण कसा मित्र मित्र म्हटलो की एकमेकाच्या खांद्यावर हात टाकतो, एकाच वयाचे असतील तर, तसाच तो प्रकार आहे. पण आता त्यांचा हुद्दा वाढलेला आहे, लक्षात घ्या. आता एकनाथ शिंदे त्या इतरांपेक्षा एका वेगळ्या हुद्द्यावर आहेत, एका वेगळ्या पोझिशनवरती आहेत, एका स्तरावरती आहे. आणि ते स्तर, तो हुद्दा टिकवणं गरजेचं आहे. जर एकनाथ शिंदे यांना ती संघटना चांगल्या पद्धतीने पुढे न्यायची असेल आणि त्या संघटनेवरती ताबा मिळवायचा असेल, त्या संघटनेला चांगल्या प्रकारे नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल, तर तो आपला हुद्दा वरती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे डायरेक्ट इनडायरेक्टली ते देत आहेत इशारा. ते फक्त देवेंद्र फडणवीस यांना किंवा भाजपला नाही देत आहेत, ते नाममात्र आहेत, ते नाममात्र आहे. कारण त्यांनाही माहिती आहे भाजपला की आम्हाला फक्त ते डोळे वटारून दाखवत आहेत, पण त्या डोळ्यामध्ये एक वेगळा भाव आहे. पण आपल्यासोबत असलेल्या नेत्यांना जे डोळे वटारून ते दाखवत आहेत त्याच्यामध्ये वेगळा भाग, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये वेगळा भाग आहे. हे भारतीय जनता पार्टीसुद्धा ओळखते, त्यांचे नेतेसुद्धा ओळखतात आणि ते गरजेचं आहे. भले मग एकनाथ शिंदेंच्या जागी जरी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील, आणि तिघे नेते मॅच्युअर आहेत, सुज्ञ आहेत, तर ते तसेच वागतील. का तर ती संघटनेवरती नियंत्रणसुद्धा ठेवायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ही सुरुवात पहिलीच वेळ आहे त्यांच्या हातात की त्यांना प्रत्यक्षपणे भाजपाच्या शिवाय, इतर कोणाच्या शिवाय आपल्या संघटनेवरती पकड आणायची आहे. लक्षात घ्या मित्रांनो. त्यासाठी हे नाराजीचं नाटक किंवा मी रुसलो आहे, मी काहीतरी मागणी करतोय, हे सगळं देखावा आहे. आणि हा देखावा कशासाठी आहे? नाहीतर समजा त्यांनी सगळंच मान्य केलं असतं पहिल्या क्षणी, नाही देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासाठी त्याग केलेला आहे, भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचा बळी दिला माझ्यासाठी, आता देवेंद्र फडणवीससाठी मी सर्व त्याग करतो, असं जर झालं तर त्यांच्यासोबत असलेले जे नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, तर त्यांना काय समजणार? हा नेमळट आहे, हा काय आहे, चाटुकार आहे, चमची आहे भाजपाचा, अशी त्यांची गणती होईल. मित्रांनो लक्षात घ्या. त्यासाठी हे सगळं काय आहे? नाट्य आहे. हे जे काय चाललंय ना, रुसवा फुगवा, चेहरा उतरलाय, तो चेहरा उतरणारच. तुम्ही आम्ही असो, कोणी असो, जगातली कुठलीही व्यक्ती असो, शेवटी एका पदावरून त्याला पदच्युत व्हायचं आहे, त्याच्या उतरून त्याला उतरायचं आहे, ते पद दुसऱ्याच्या हातात द्यायचं आहे. तर कुठेतरी त्याच्या निराशा होणारच, मनाला ती चटक लागणार. पण जसं उद्धव ठाकरे त्यांच्या मनात जो लालचपणा होता, स्वार्थीपणा, लबाडीपणा होता, तो त्यांच्या मनात नाही आहे. हा वेगळेपणासुद्धा ते दाखवत आहे. मित्रांनो लक्षात घ्या. कारण शेवटी भारतीय जनता पार्टीच्या मनात ते आहेत किंवा आणखीन कुठल्या नेत्यांच्या मनात आहेत, हे महत्त्वाचं नाही त्यांच्यासाठी. तर ते जनतेच्या मनात जे स्थान त्यांनी निर्माण केलं आहे ते महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो एक गोष्ट महत्त्वाची आहे की हा जो विजय झाला आहे ना, हा जो विजय झाला आहे, कुठला विधानसभेच्या निवडणुकीचा जो रिझल्ट लागला आहे, याचा सर्वात मोठं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं आहे असं मी का म्हणेन? कारण त्यांनी विरोधी पक्ष म्हणून जे विरोधी पक्ष नेता म्हणून जे त्यांनी विलायत ते काम केलं 2.5 वर्ष, त्याच्यानंतर संधी येऊनसुद्धा, इच्छा असूनसुद्धा ते उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर त्यांनी कुठेही एकनाथ शिंदे यांना दुय्यमता येऊ नये, तो मुख्यमंत्री आपल्या रिमोट कंट्रोलखाली काम करतोय असं दिसू नये, याची ही काळजी घेतली.
त्यांना एक उच्च स्थान दिलं. जनतेच्या नजरेत असं कुठलंही दाखवलं गेलं नाही. पण पाठीमागून रिमोट कंट्रोल एकनाथ शिंदेंच्या पाठीमागून रिमोट कंट्रोल हा भाजपाचाच होता, देवेंद्र फडणवीस यांचाच होता. लक्षात घ्या मित्रांनो. भले एकनाथ शिंदे आता म्हणत असतील मी हे केलं मी ते केलं, भाजपाच्या समर्थनाशिवाय ते काही करू शकत नव्हते. हे काळ्या दगडावरची रेघ आहे आणि हे कोणीही कबूल करेल. पण स्वतःचा कर्तृत्व दाखवणं पण गरजेचं आहे. त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे प्रकार. त्या व्यतिरिक्त काही नाही आहे. म्हणून मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. तुम्ही मागचा व्हिडिओ बघाल तर तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो लक्षात लागा. ते का करतायत ते डायरेक्ट इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीला सुद्धा ते सजग करतायत. मी एक वेगळ्या पक्षाचा नेता आहे, माझे सुद्धा काही हक्क आहेत, आमच्या पक्षाशी काही नियम आहेत आणि आमच्या पक्षाचं सुद्धा काय मागणं आहे आणि ते आमचे अधिकार आहेत. हे ते डायरेक्ट इनडायरेक्टली सांगण्याचा प्रयत्न करतात. पण डायरेक्टली सरळ सरळ ते आपल्या संघटनेतील नेत्यांना कार्यकर्त्यांना सर्वांना ते डायरेक्टली संदेश देत आहेत की हे सर्व मी घडवून आणलेले, मी स्वतः खुद्द एकनाथ शिंदेंनी घडवून आणलेलं आहे. भले तुम्ही माझ्यासोबत आज आहात पण माझ्या कर्तृत्वामुळे आहे, ते माझ्या हिमतीमुळे आहे. हे जे घडलेलं आहे ते माझ्या हिमतीमुळे आहे आणि तो जुगार मी एकट्याने खेळलेला आहे. बाकीनंतर तुम्ही त्या जुगारात सामील झालात ते अमान्य करत नाहीत. पण पहिला हा निर्णय त्यांनी स्वतः घेतलेला आहे. मागचा पुढचा विचार न करता आपल्या राजकीय आयुष्याचा बळी जाईल, काय होईल काय नाही होईल याची कुठली शाश्वती नव्हती. त्यावेळेला जर भारतीय जनता पार्टीने हात वर केले असते आणि उद्धव ठाकरेंना जवळ केलं असतं तर काय झालं असतं? मित्रांनो लक्षात घ्या. हा त्याने खेळलेला मोठा जुगार होता त्यांच्या आयुष्यातला. हा जो निर्णय आहे तो सहजासहजी घेण्याचा धाडस असा एरियागाऱ्यांमध्ये येणार नाही. त्यामुळे ते डायरेक्टली स्पष्ट भाषेत त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांना सुद्धा देत आहेत. आणखीन त्यांनी एक काय निर्णय घेतला की मी बाहेरून कार्य करीन, मी सरकारमध्ये येणार नाही, मी सरकारमध्ये सामील होणार नाही. तर त्यांना माहिती आहे गृह खातं त्यांना मिळणार नाही. मुख्यमंत्र्यानंतर गृह खाते 2 नंबरचं खातं आहे आणि त्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांना माहिती आहे भारतीय जनता पार्टी ते गृह खातं त्यांच्या हातात देणार नाही. मित्रांनो तरीसुद्धा त्यांनी ते प्रयत्न केले. झाला तर झालं, ठीक आहे, आणि ते त्यांचा अधिकार आहे. तो प्रयत्न करणे त्यांचा अधिकार आहे. त्यांनी तो केला, त्यांना माहीत असून सुद्धा. पण आता तसं मुख्यमंत्र्यानंतरचं गृह खातं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्याच हातात गेलं, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याच हातात गेलं. तर त्याच्यानंतर अर्थ खातं हे जर अजितदादा यांच्याकडेच राहिलं तर दुसरं आणखीन कुठलं खातं? मग तो प्रश्न निर्माण होतो. मग उपमुख्यमंत्री राहून ते एक दुय्यम खातं सांभाळायचं म्हणजे परत आपली बेइज्जती होईल. त्यामुळे ते म्हणाले मी बाहेरून राहतोय. पण त्यांचे नेते मंडळी काय सांगतायत, तुम्ही आमच्या सोबतच राहा आणि सरकारमध्ये या. आता हे का घडते आहे? तू मारल्यासारखं कर, मी लागल्यासारखं करतो. म्हणजे एकनाथ शिंदे हे काय करतात, मी मारल्यासारखं करतो आणि त्यांचे नेते मंडळी काय करतात, ते लागल्यासारखे करतात. म्हणजे मी आलोय तर माझ्या नेत्यांच्या, माझ्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या चाहत्यांच्या इच्छेखातीर मी सरकारमध्ये आलोय आणि ते दुय्यम खातं सुद्धा मी स्वीकारलेलं आहे. जर त्यांनी स्वीकारलं तर मित्रांनो त्यामुळे काय होईल, जनसामान्यामध्ये त्यांची आणखीन मान उंचावेल. पण पहिल्याच खेपेला लगेच हां ठीक आहे चला द्या, मग ते लालची होतील. जसं लालच स्वार्थ त्या उद्धव ठाकरेंमध्ये होतं आणि त्यांची आणि दोघांची मग तुलना होणार नाही. दोघं सारखेच एकाच माळेतले मणी म्हणून गणले जातील. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून ते काय म्हणाले, मी बाहेरून
मदत करतो, सहकार्य करतो. तसं देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले होते. लक्षात घ्या मित्रांनो. का? कारण ते लगेच जर तयार झाले तर सत्तेपासून दूर राहायची यांची इच्छा नाही. म्हणजे काय मिळेल ते वर्णी लावून घ्यायचं. असं जनतेमध्ये सुद्धा काय झालं असतं, देवेंद्र फडणवीसच्या वेळीसुद्धा हा प्रश्न निर्माण झाला असता आणि आता एकनाथ शिंदेनी सुद्धा तो निर्णय घेतला असता तरी तो प्रश्न निर्माण झाला असता आणि विरोधक तर त्या म्हणायलाच नको. मग मित्रांनो, आता त्या विरोधकांना एकनाथ शिंदेंचा पुळका आलेला आहे. त्या चाटुकार पत्रकारांना एकनाथ शिंदेचा पुळका आलेला आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा, त्यांच्या न्याय हक्काचा. बघा, जे त्यांना दिवस रात्र टोचून मारत होते, त्यांनी काही सोडलं नाही. त्यांना शिव्यागाळ कुठलाही शब्द सोडला नाही. शिव्याच्या लाखोली वाहिले असे ते पत्रकार आणि असे ते विरोधक. त्यांना आज देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचा पुळका आला. तो पुळका नसून ते डिवचणं चालू आहे. मित्रांनो, लक्षात आला. मग एकनाथ शिंदे असे का वागतायत? तर ती काळाची गरज आहे, ती त्या वेळेची गरज आहे. कारण त्यांच्या नेत्या मंडळीमध्ये त्यांना आपलं स्थान बळकट करायचं आहे, मजबूत करायचं आहे. आणि जनतेमध्ये सुद्धा जे स्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे, झालेलं आहे, ज्या अंशीसुद्धा किती अंश आहेत तर त्यांचं त्यांना माहिती आहे. ते तसंच टिकावं आणि त्याच्यात वृद्धी व्हावी अशी त्यांची ती इच्छा आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? त्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे? तर आपलं जे स्टेटस आहे, जे आपलं पद आहे, आपली जी क्षमता आहे, तो अबाधित राहावा. बस, या पलीकडे दुसरं काही नाही. त्यांना उद्धव ठाकरेसारखी लालच नाही आहे, स्वार्थ नाही आहे, मतलब नाही आहे ना. दुसरीकडे हे आपले कोणते शरदचंद्रजी पवार यांच्यासारखे ते धूर्त नाही, लबाड नाहीत, लुच्चे नाही आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे, ते वेगळं आहे. आणि मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे वेगळं असते. तुम्ही म्हणाल अजितदादांनी कसं लगेच तयार झालेत? कारण तो प्रश्नच नव्हता. अजितदादांच्या समोर हा प्रश्नच नव्हता. जर ते अजितदादांच्या समोर हा प्रश्न असता, ती स्थिती असती, तर अजितदादासुद्धा असेच वागले असते. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जरी ही परिस्थिती असती तर देवेंद्र फडणवीस सुद्धा हे असेच वागले असते. मित्रांनो, लक्षात घ्या. थोडंसं असेच म्हणजे अगदी तंतोतंत नाही, पण काही अंशी आपलं श्रेष्ठत्व, आपला अधिकार, आपला हक्क, आपला न्याय हे मिळवण्यासाठी ह्या तिघांमधले तिघे असेच वागले असते. त्या संघटनेसाठी, त्या संघटनेच्या नेत्यांवरती आपला नेतृत्व ठेवण्यासाठी, जनतेला मेसेज देण्यासाठी हा सगळा प्रकार आहे मित्रांनो. अन्य दुसरं काही नाही. आणि असं असताना जर काय चूक केली एकनाथ शिंदे यांनी, मी म्हणतो तसं त्यांच्या मनात नसेल आणि खरोखरच ते काय षडयंत्र रचत असतील आणि त्यांनी जर काय प्रकार केलेत उद्धव ठाकरेंसारखे किंवा शरद पवार यांच्यासारखे, तर त्यांचं राजकीय भवितव्यसुद्धा शरदचंद्रजी पवार आणि उद्धव ठाकरेंच्या रांगेत जाऊन बसेल. जनताही त्यांना माफ करणार नाही. आता निर्णय कोणाच्या हातात आहे? एकनाथ शिंदे यांच्या हातात. बघा, वाट बघा, तुमच्या लक्षात येईल. सगळं अलबेल आहे त्या युतीमध्ये. फक्त हे सर्व जे चाललं आहे, हा जो खेळ दाखवला जातो आहे, हा वरअंगी आहे. हा फक्त दाखवण्यासाठी आहे. हे सगळं शो ऑफ आहे. विरोधकांच्या डोळ्यात धूळ फेकायला, विरोधकांच्या तोंड बंद करायला, पत्रकारांची तोंड बंद करायला आणि जनतेच्या समोर खुल्या मनाने येण्यासाठी ही केलेली रणनीती आहे. ही काय आहे? रणनीती आहे. एकनाथ शिंदेची असो, भारतीय जनता पार्टीची असो, नरेंद्र मोदीजी अमित शहाची असो किंवा अजितदादा पवार यांची सुद्धा असो. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अजितदादा पवार यांना सोबत भारतीय जनता पार्टीने का घेतलं त्याचंच हे कारण आहे. जर नाही घेतलं असतं, जरी एकनाथ शिंदेंच्या मनात असलं की बाबा
भारतीय जनता पार्टीने आपल्याला सपोर्ट केला आहे, आपल्याला साथ दिली आहे, तर आपण असा काय दगाफटका करायचं नाही किंवा त्याच्यावरती मोजोर व्हायचं नाही. तरीसुद्धा त्यांच्यासोबत असलेले जे नेते मंडळी आहेत त्यांच्यामधले काही जणांनी जरी उठाव केला असता पुढे जाऊन की नाही आता आपली ताकद वाढलेली आहे, आपलं प्राबल्य वाढलेलं आहे, तर तुम्ही आता हे करायचं नाही, भारतीय जनता पार्टीची मुजोरी ऐकून घ्यायची नाही, मान्य नाही करायची, तर ते सर्व गोष्टी डोईजड झाली असती. कोणाला? एकनाथ शिंदे यांना. लक्षात घ्या. पण अजितदादा पवार आल्यामुळे त्यांच्याही लक्षात आलं की आपली आवश्यकता नाही आहे, फक्त आपल्यामुळे काही अडणार नाही आहे, ही गोष्ट खुद्द एकनाथ शिंदेंच्याही लक्षात आली आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर नेत्यांच्याही लक्षात आलेली. मित्रांनो लक्षात घ्या, अजितदादा पवार यांना एक स्टेपणी म्हणून घेतलं होतं आणि त्याचप्रमाणे अजितदादा पवारसुद्धा एकदम शांत मनाने चाललेत, शांतपणे चाललेत, जास्त कुठल्याही गोष्टीचा गवगावा न करता करतायत, वागतायत, बोलतायत. लक्षात घ्या मित्रांनो. आणि त्यांच्यावरती व्यसन ठेवण्यासाठी, लगाम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणजे कोणावरती? एकनाथ शिंदे आणि त्यांच्या टीमवरती लगाम ठेवण्यासाठी त्यांनी अजितदादा पवार यांना लगाम म्हणून वापरलेलं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल. म्हणजे हे का केलं त्यावेळी प्रश्न निर्माण झाला होता जनतेच्या मनात. काय गरज होती? तुम्ही बहुमतामध्ये होतात, मग तिसऱ्या पार्टीला काय घ्यायची आवश्यकता होती? कारण भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते देवेंद्र फडणवीस सर्व जाणून होते, उमजून होते. भले एकनाथ शिंदे त्या वृत्तीचे नसतील, पण त्यांच्यासोबत असलेले जे नेते आहेत त्यांची वृत्ती ते ओळखून होते. कुठेतरी काहीतरी घालमेल करू शकतील, कुठेतरी अडचण निर्माण करू शकतील, त्यासाठी त्यांची तोंड बंद करण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. मित्रांनो लक्षात आलं का? आता बघूया एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत, काय विचार करतायत. पण हे जे सर्व चालू आहे ते सगळं वरकरणी आहे, हा दिखावा आहे, हा शोअप आहे, बाकी याच्यात काही तथ्य नाही आहे. त्यांच्या अगोदरच सर्व गोष्टी ठरलेल्या असतील. फक्त हे आता गाठी भेटी, चर्चा बिरते याचे सगळे उदाहरण आलेलं आहे, दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मी रुसलो आहे, मी फुगलो आहे, हे सगळं वरकरणी आहे. कारण ते दाखवणंसुद्धा गरजेचं आहे. सहजासहजी जर मान्य केलं तर आपली किंमत कमी होते. हे एकनाथ शिंदेसुद्धा जाणून आहेत. लक्षात आलं का? सहजासहजी मागे तर काय होणार? भारतीय जनता पार्टीच्या पुढेच लोटांगण घातलं आणि आपली इज्जत कमी करून घेतली. म्हणून हे सगळं वरकरणी आहे, हे सगळं शो ऑफ आहे. तुम्ही मारल्यासारखं करा, मी लागल्यासारखं करतो. मित्रांनो लक्षात आलं का? तुम्ही मारल्यासारखं करा, मी लागल्यासारखं करतो. ते आळीमिळी गुपचिळी, तेरी बी चूप और मेरी बी चूप. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणजे दोघांचंही भलं आहे त्याच्यात, तिघांचंही भलं आहे. दोघांचं नाही, तिघांचंही भलं आहे. या तिन्हीही घटक दलांचं म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हा तिघांचंही त्याच्यात भलं आहे. आळीमिळी गुपचिळी. लक्षात आलं का मित्रांनो? वास्तवावर बोलू काहीतरी. आता काय वास्तव आहे तुमच्यासमोर ठेवलेलं आहे मित्रांनो. जेवढं मला कळते आहे, जेवढं मी ह्या नेत्यांना ओळखतोय, जवळून ओळखतोय, परत त्यांचं राजकारण मी समजून घेतोय, ह्या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर मी हे सर्व खुलासे केलेले आहेत. ही माझी मतं मांडलेली आहेत. आता येणाऱ्या काळात ते मी जी मतं मांडली आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हे ते नेते दाखवून देतील. त्यांच्याबद्दल जे काय मी आपले मतं मांडलेली आहेत. आता हा माझा अभ्यास आहे. त्यांची मनं मी जाणू शकत नाही, त्यांच्या मनात जाऊन उतरू शकत नाही. पण जे दिसते वरकरणी, जे काय समोर येते, त्यांची जी काय काम करण्याची पद्धत आहे, त्यांचे निर्णय घ्यायची पद्धत आहे, त्यानुसार हे सगळे मी माझं तर्क लावलेलं आहे, माझे विचार मांडलेले आहेत. मित्रांनो ते मला कसे वाटले अवश्य कळवा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार, आपली मतं. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.